प्रकरण पहिले, मनातल्या मनात गणित सोडवणे, मेंटल मॅथ ही एक अत्यंत उपयुक्त कला आहे जी सरावाने विकसित करता येते. यासाठी काही पद्धती आणि युक्त्या वापरता येतात. सराव आणि स्मरणशक्ती सुधारणा. दिवसातून 5 ते 10 मिनिटं बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा. वेळेची मर्यादा ठेवा. जसे उदाहरणाचे उत्तर 10 सेकंदात द्या. टेबल पाठ ठेवा. कमीत कमी मनातल्या मनात बेरीज करायचं शिका. जसं आपण पाहणार आहोत आज 9+1. 9 प्लस एनी नंबर इज इक्वल टू 10 प्लस एनी नंबर डिक्रीज बाय 1. जसं आता 9+17 म्हटलं तर 17मधून 1 मायनस करायचं 16 येते. 16 अधिक 10 म्हटलं की 26 हे उत्तर आलं. 9+85 म्हटलं तर 85मधून 1 मायनस करा 84. 84 प्लस 10 94 हे झालं आपला ॲन्सर. म्हणजे 9 प्लस एनी नंबर द्या तुम्हाला पटकन आलं पाहिजे. समजलं नसेल तर परत पहा, हे वाचा जे लिहिलेलं आहे मी ते, आणि परत एक वेळा करून पहा. तसंच आपण पाहणार आहोत 8 प्लस एनी नंबर. 8 प्लस एनी नंबर म्हटलं की 8 प्लस 2 केलं की 10 होतं. म्हणून काय करायचं, एनी नंबरमधून 2 मायनस करायचे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 8 प्लस 19 म्हटलं मी. 8 प्लस 19 म्हटल्याबरोबर 19मधून 2 गेले 17 राहते, आणि 17 प्लस 10 केलं की 27 होते. अशा पद्धतीच्या 9 प्लस समजा 8 प्लस मी 84 म्हटलं आहे. 84मधून 2 82. 82 प्लस 10 92 हे झालं आपला ॲन्सर. अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या बेरजा फटाफट आल्या पाहिजे. याचप्रमाणे जसं 8+1 9 प्लस एनी नंबर 8 प्लस एनी नंबर मी सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्ही स्वतः तयार करा. 7 प्लस एनी नंबर म्हटलं तर 7 प्लस 3 केलं तर 10 होते. तसंच 7 प्लस एनी नंबर 6 प्लस एनी नंबर अशा पद्धतीचे 2 तुम्ही तयार करा आणि मला पाठवा. हे अशा पद्धतीचं ठीक आहे.